तर नमस्कार मित्रांनो, आज आपला जो टॉपिक आहे तो आहे मुंबई पोलीस 2023 मध्ये जो पेपर झालेला होता मुंबई पोलीसचा, त्या पेपरचा आपण आज गणित विभागाचं डिस्क्रिप्शन बघणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये थोडेफार आपण त्याच्यामधले जे शॉर्टकट्स वगैरे आहेत ते पण सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जरा व्यवस्थित ऐका आणि काही गोष्टी नोट करून ठेवा, कारण व्हिडिओ आपण नेहमी बघत नाही. कारण एखादी आपण जर नोट्स लिहून ठेवली ती आपण कधीतरी बघू शकतो, व्हिडिओ बघायला आपल्याला तेवढा वेळ नसतो, त्यामुळे ती गोष्ट लिहून ठेवा. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघा. तर हा आपला चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण 3 व्हिडिओ टाकलेले आहे. नाशिक पोलीसचा सगळं बुद्धिमत्ता आणि गणित नाशिक विभागाचा झालेला आहे. आज मुंबईचा बघू आपण. मुंबई पोलीस फक्त 2 अंकी संख्येमध्ये 7 अंक किती वेळा येतो? 2 अंकी म्हणजे कुठून येणारी संख्या? 10 ते 99 पर्यंत. 10 ते 99 पर्यंत याला म्हणतात 2 अंकी संख्या. ठीक आहे, 10 ते 99 पर्यंत 7 ही संख्या किती वेळा येते म्हणते. 7 ही संख्या किती वेळा येते? आता 7च नाही, 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत, ह्या सगळ्या संख्या 2 अंकी संख्येमध्ये तेवढ्याच वेळा येतात. जेवढ्या वेळा 7 येतो तेवढ्याच वेळात 9 येतो, 3 पण येतो, 4 पण येतो, 5 पण येतो, 6 पण येतो, 8 पण येतो आणि 9 पण येतो. तो किती वेळा येतो तो तर मी डायरेक्ट सांगणार आहे. तुम्ही फक्त झाल्यानंतर तुम्ही चेक करून घ्या. 7 हा अंक 10 ते 99 पर्यंत 19 वेळा येतो आणि हा पण 19 वेळा येतो, हा पण 19 वेळा येतो, हा 19 वेळा, हा 19 19 19 19. मग आता तुम्हाला जर म्हटलं एखाद्यानं प्रश्न असा आला 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत 2 किती वेळा येतो? तो 20 वेळा. 3 किती वेळा येतो? 30, तो पण 20 वेळा, हा पण 20 वेळा, 20 20 20 20 20. ठीक आहे, आता तुमच्यासाठी काम 1 ही संख्या 1 आणि 0, 1 आणि 0, 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतात 1 आणि 0 हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे, याचं उत्तर किती आहे? 19. कारण 10 ते 99 पर्यंतच्या संख्या घेतल्या, 2 अंकी फक्त संख्या त्याने घेतलेल्या आहे. आता तुम्हाला मला सांगायचं आहे 1 आणि 0 हे 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतात? ठीक आहे, पटकन सांगा. दुसरे बघा, 304 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 403 येईल? बघा, याचं मी तुम्हाला थोडं शॉर्टकट सांगणार आहे नंतर. बघा, पहिले व्यवस्थित बघून घ्या. 3/4 मध्ये म्हणजे बेरीज मध्ये किती मिळवल्यास, किती म्हणजे माहित नाही, x मिळवल्यास बेरीज म्हणते 4/3 येईल. आपण सोडवू. ठीक आहे, x ची किंमत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे तो तिकडेच ठेवायचा आणि हा तिकडे घेऊन जायचा. हा जेव्हा तिकडे जाईल तेव्हा हा वजा होऊन जाईल. ठीक आहे, कारण इथं हा प्लस मध्ये आहे म्हणून. ठीक आहे, x बरोबर 4/3, हा तिकडे गेल्यानंतर -3/4. ठीक आहे, आता याचा हे करायचा, याची बेरीज करायची. 4 त्रिक 12. अपूर्णांकाची बेरीज बघा कशी करायची. जर अशी संख्या आली, छेदाचा लसावी काढून सुद्धा एक पद्धत आहे, पण छेदाचा लसावी तुम्हाला नाही काढता आला, मग काय करायचं, ह्या छेदाचा डायरेक्ट गुणाकार करायचा. 4 त्रिक 12, यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं, चिन्ह जे आहे ते ठेवायचं. 4 चौक 16, वजा चिन्ह म्हणून वजा ठेवलं मी. 3 त्रिक 9, या दोघांची वजाबाकी होते, 7 आणि इथे केली 12, 7/12. ठीक आहे, बघा काय केलं मी, 3/4 त्यानं जे म्हटलं तसं ते मी मांडलं. 3/4 मध्ये किती मिळवल्यास, 3/4 मध्ये किती मिळवल्यास बरोबर 4/3 येईल म्हणते. तसं मी सोडत गेलो. ठीक आहे, ही ज्याची किंमत काढायची आहे ती एका साईडला ठेवली आणि बाकी सगळ्या तिकडे दिले, याची बेरीज केली. ठीक आहे, अपूर्णांकाची बेरीज केली आणि उत्तर हे आलं. आता बघा, याचं एक शॉर्टकट आहे. जर तुम्हाला अशी संख्या आली भविष्यामध्ये पेपरमध्ये 3/4 आणि इकडे 4/3 आलं आणि इकडे बेरीज म्हटलं, लक्षात घ्या मी काय सांगतो. 3/4 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 4/3. आता इथं 3/4 न देता आपण दुसरी संख्या घेऊ. ठीक आहे, इथं 5/6 घेऊ आणि इकडे त्याच्याच उलट करू, 6/5 करू. ठीक आहे, किती येईल? तर याचं सरळ उदाहरण एक लक्षात घ्यायचं. खाली जो आहे ना, खाली ह्या संख्यांचा गुणाकार करायचा. जसं की ही संख्या आहे खाली. ठीक आहे, 6 पंच 30 आणि
वरती ह्या दोघांची काय करायची, बेरीज म्हटलं म्हणून बेरीज करायची. 6 आणि 5 11 झालं उत्तर. इथं बघा, इथं 3 चौक 12 याचा गुणाकार 12 आणि ह्या दोघांची वरती बेरीज 7. सिंपल. कोणती पण संख्या असो. आता इथं आपण वेगळी संख्या घेऊ. इथं आपण 7 घेऊ, इथं 8 घेऊ, इथं 8 आणि इथं 7. बरोबर. त्याचं म्हणतो 7 8 56 56 आणि 8 न 7 15 झालं होतं. किती सोपं आहे. ठीक आहे. हे स्ट्रिक लक्षात ठेवा आणि नोट करून घ्या. ओके. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा. अशी लहानात लहान संख्या कोणती, अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्यात 10 मिळवले असतात. 10 20 25 आणि 30 ने भाग जातो. अशी लहानात लहान. लहानात लहान म्हणजे काय, सरळ सरळ एक लक्षात घ्यायचं. लहानात लहान संख्या म्हणजे डायरेक्ट लसावी त्याचा काढायचा. ठीक आहे, लसावी काढायचा. आणि त्याला काय म्हटलं, 10 मिळवले असतात. किती मिळवले असतात, 10 मिळवले असता भाग जातो. म्हणजे याच्या लसावीमध्ये आपल्याला 10 कमी करावे लागेल. पहिले याचा लसावी काढायला लागेल. बघा आता लसावी पहिले काढू याचा. ठीक आहे, 10 20 25 आणि 30 याचा लसावी काढू आपण. ठीक आहे, बघा लसावी कसा काढायचा बघा. ठीक आहे, या संख्याला चारही संख्येला 5 ने भाग जातो. 5 1 5 5 2 10 5 चौक 20 5 5 25 5 6 30. आता एक लक्षात घ्यायचं. आता जरी समजा पूर्ण संख्येला भाग जात नसेल, कमीत कमी 2 संख्येला किंवा 3 संख्येला भाग जरी केले तर याला 2 ने जातो. 2 1 बे 1 बे बे 1 बे बे 2 4 इथं 5 आणि बे त्रिक 6. ठीक आहे. आता 3 ला 5 ला 2 ला आणि 1 ला कोणत्या संख्येला भाग जातो, कोणत्याच संख्येला, कारण ह्या मूळ संख्या त्यामुळे. आणि ह्या आता याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा. 3 5 15 15 2 30 30 1 30 30 2 60 6 म्हणजे 30 म्हणजे किती आला गुणाकाराचा 300. किती गुणाकार आला 300. ऑप्शन मध्ये 300 आहे पण 300 त्याचं उत्तर नाही. 300 त्याचं उत्तर नाही. त्याने काय म्हटलं, 10 मिळवले असता अशी कोणती संख्या आहे, अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्यात 10 मिळवले असतात. 10 ने 20 ने 25 ने आणि 30 ने भाग जाईल. तर याच्यामधून 10 कमी करायचे म्हणजे किती उत्तर येईल, 290. 290 मध्ये जर आपण 10 मिळवले, 290 मध्ये जर आपण 10 मिळवले तर याने भाग जातो, याने जातो, याने जातो आणि याने जातो. लक्षात घ्या, उत्तर हे इथं पण आहे कन्फ्यूज करायसाठी. कोणत्या संख्येमध्ये म्हणजे कोणत्या संख्येमध्ये 10 मिळवल्यास, म्हणजे 290 मध्ये जर आपण 10 मिळवले तरच या संख्येने भाग जाईल. लक्षात ठेवा. कन्फ्यूज तिन्ही ऑप्शन कन्फ्यूज आहे. 1 2 हे दोन्ही ऑप्शन. पहिले तर आपण हे आल्यावर लगेच हे आपण क्लिक करू शकतो, पण ते चूक आहे. कोणत्या अशी लहानात लहान संख्या म्हणते की 10 मिळवले असतात, 10 मिळवले असतात त्यांना भाग जाईल. म्हणजे याच्यात जर आपण 290 मध्ये जर 10 मिळवले तरच भाग जाईल. म्हणून याचं उत्तर काय आहे 290. ओके. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. कोणत्या संख्येचा 30% हा, कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. ठीक आहे, बघा म्हणा, कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. आता इथं ऑप्शन आहे 90 80 60 50. 90 80 60 आणि 50 हे त्याचे ऑप्शन आहे. ठीक आहे. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. कोणत्या संख्येचा म्हणजे एक्सचा. कोणती संख्या माहित नसली तिथे डायरेक्ट एक्स घ्यायचं. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. आता सोडवायचं. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% म्हणजे हे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत असं त्याचं म्हणणं आहे. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. ठीक आहे. बे 1 बे बे 5 10 किती आलं इथं, इथं 1 आहे म्हणजे x भागेला 5 बरोबर 4 त्रिक 12.
ठीक आहे. आता एक्सची किंमत काढायची आहे. हा इकडे भागेला आहे, इकडे गेला तर तो गुणिला जातो. ठीक आहे. एक्स बरोबर 12 पंच 60. एक्सची किंमत गेली 60 उत्तर. ठीक आहे. काय केलं आपण, कोणत्या संख्येचा 20% फक्त मांडणी केली आणि सोडवलं. कोणत्या संख्येचा 20% बरोबर 40चा 30%. मग सोडवलं फक्त आपण, इकडे तिकडे केलं, विषय संपला, उत्तर आले. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 32 आहे, तर लहान व मोठ्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे 4 संख्यापैकी जे लहान संख्या आहे आणि मोठी संख्या आहे त्याची बेरीज त्यांना विचारलेली आहे. त्यासाठी आपल्याला पहिले सर्व 4च्या 4 संख्या आपल्याला काढणं आहे. ठीक आहे. आता 4 क्रमवार संख्या म्हणजे पहिली जर संख्या आपण घेतली x, तर दुसरी संख्या घ्यायला आपल्याला x अधिक 2. कारण पहिली संख्या जर आपण 1 घेतली, दुसरी घ्यायला आपण 3. कितीचा फरक आहे यात? 2चा फरक आहे, म्हणून आपण 2 प्लस केले त्यामध्ये. ठीक आहे. विषम संख्येमध्ये 2चा अंतर असते म्हणून आपण 2 घेतले. त्याच्या पुढची संख्या कोणती असेल? अधिक x अधिक 4. 2 वाटली ना. त्याच्या पुढची संख्या कोणती असेल? x अधिक 6. झाल्या 4 संख्या. ही एक संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे, ही तिसरी संख्या आहे आणि ही चौथी संख्या आहे. याची बेरीज आहे म्हणते 32. याची बेरीज किती आहे? 32. मग बघा, पहिल्या केलं आपण 4 विषम संख्या. विषम संख्येमध्ये 2चं अंतर असते. विषम संख्येमध्ये 2चं अंतर असते. कोणती विषम संख्या घे, त्यात 2चं अंतर घे. त्यांना क्रमवार म्हटलं म्हणून आपण 2चं अंतर घेतलं. ठीक आहे. पहिली संख्या आहे x. ही कोणती पण असू शकते, 3 असू शकते, 5 असू शकते, 7 असते, 9 असू शकते, कोणती पण असू शकते. ठीक आहे. तर याची बेरीज पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या, याची बेरीज 32 आहे. मग आता याची बेरीज करू आपण. x 2 1 2 3 4 4x अधिक 2 आणि 4 6 6 आणि 6 12 बरोबर 32. आता हे 12 इकडे प्लस आहे, तिकडे मायनस होते. 4x बरोबर 32 मायनस 12 किती उरले? 32 मायनस 12 20 उरले. 4x बरोबर 20. आता 4 × 4 4 पंच 20. इथंच कापलं मी पुढं गेल्या वर्षी. x बरोबर किती? 5. x बरोबर किती? 5. मग x बरोबर किती? 5. मग इथं 5 आलं. इथे किती? 5 न 2 7. इथे किती? 5 न 4 9. इथे किती? 5 न 6 11. आता त्याला काय म्हटलंय? लहान संख्या आणि मोठी संख्या. 11 न 5 किती होते? 16. उत्तर किती? 16 झालं. ठीक आहे. बघा पुढचं गणित बघा. AB बरोबर 3/4. Aचं आणि Bचं गुणोत्तर आहे म्हणजे 3/4. B आणि Cचं गुणोत्तर आहे 8/9. तर ACचं गुणोत्तर काढा. ठीक आहे. ABचं दिलेलं आहे B 3/4, BCचं दिलेलं आहे 8/9. तर ACचं त्यांना गुणोत्तर काढायला आपल्याला सांगितलेलं आहे. तर मग बघू आपण. ठीक आहे. AB मांडणी करू. बघा मांडणी कशी करायची बघा. A B आणि C अशी मांडणी करायची. असं जर उत्तर आलं, असं जर गणित आलं तर काय करायचं बघा. A B C अशी मांडणी करायची. 3/4 3/4 आणि याची मांडणी कशी करायची? BCची 8/9 B आणि C. इथं लगे 8 लिहायचे, त्याच्या खाली लिहायचे 8 8/9. याचा गुणाकार इथे लिहायचा. बघा कसं करायचं. याचा गुणाकार इथे लिहायचा, याचा गुणाकार इथे खाली लिहायचा आणि याचा गुणाकार इथे लिहायचा. बघा 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि 9 चौक 36. बघा काय केलं मी? मांडणी फक्त केली. ती मांडणी फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तिघायचं गुणोत्तर आपल्याला काढता येते. ठीक आहे. तिघायचं आपल्याला गुणोत्तर काढता येते, ओरिजिनल गुणोत्तर. ठीक आहे. बघा 3/8 24. 3/4 अशी मांडणी 8/9. 3/4 BC AB 3/4 BC 8/9. याचा गुणाकार इथे लिहिला, याचा गुणाकार इथे लिहिला आणि याचा गुणाकार इथे लिहिला. ठीक आहे. 8 त्रिक 24, 8 चौक 32, 9 चौक 36. ठीक आहे. आता याला भाग द्यायचा सारख्या संख्येला, कोणत्याही एका संख्येला भाग द्यायचा. ठीक आहे. 4 सख 24, 4 8 32, 4 9 36. आता या तिघाला कोण भाग जाते काय? या तिन्ही संख्येला कोण भाग जाते काय बघायचं. याला भाग जातो काय? याला 3 जातो, याला पण 3 जातो, याला जात नाही. ठीक आहे. त्यामुळे याला भाग द्यायचा नाही. आता काय विचारलं त्यानं? ए आणि सीचं गुणोत्तर विचारलं. ए आणि सीचं गुणोत्तर विचारलं. ए आणि सी. ए किती आहे? 6 आणि ह्या किती आहे? 9. 6 9. आता ह्या दोघांना तर भाग जातो ना, मग याला भाग द्यायचा. त्रिक 3 2 6 3 त्रिक 9.
2 असतील. याचं गुणोत्तर ह्या दोघांचं विचारल्यामुळे आपण याचा भाग तोडू शकतो. ठीक आहे, याचं तसं 6 आहे, याचं 9 आहे, या दोघांना भाग जातो म्हणून 2/3. याचं उत्तर किती? 2/3. बघा पुढचा प्रश्न आहे, एका गावची लोकसंख्या 12,000 आहे, दरवर्षी 10% वाढ होते. बघा एक गाव आहे, त्या गावाची लोकसंख्या 12,000 आहे आणि त्या गावामध्ये दरवर्षी 10% वाढ होते. तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? एक लक्षात घ्यायचं, लोकसंख्या ही वाढत जाते म्हणजे याचा अर्थ ती चक्रवाढ वाढत जाते. ठीक आहे, हे चक्रवाढ व्याजचं उदाहरण आहे. जसं एखाद्या वस्तूवर चक्रवाढ व्याज लागतो ना, तर व्याजावर व्याज लागते. तसंच ही जी लोकसंख्या आहे, दरवर्षी लोकसंख्या वाढणार, त्याच्यावर 10% वाढणार. त्याच्यामुळे हे चक्रवाढ व्याजचं आहे. ठीक आहे, साधं 3 नाही तर तुम्ही 10% काढाल आणि त्याला 3 गुणाल नाही, दरवर्षी 10% वाढ होते म्हणजे दरवर्षी वाढीवर वाढ होते, लक्षात घ्या. तर आता पहिले बघू आपण. पहिले 12,000 लोकसंख्या आहे, आता 10% दरवर्षी वाढ होते. तर पहिल्या वर्षी वाढ किती होईल? पहिल्या वर्षी तर पहिल्या वर्षी आता 10% काढायला लागेल आपल्याला, म्हणजे 12,000 गुणिले 10/100 असं काढलं लागेल आपल्याला. पण एवढं भानगडी केल्यापेक्षा 10% म्हणजे काय, एक घर इकडे पॉईंट दिला ना तर इथं 10% बनते. ठीक आहे, 12,000चे 10% इथं म्हणजे 1200 रुपये. एक घर अलीकडे आले तुम्हाला 10% भेटतात. आपल्याला फक्त 10%च पाहिजे, विनाकारण कशाला हे मांडणी करायची आणि वेळ आपला वाया घालायचा. बघा इकडे याचे 10% होतात 1200, एक घर पॉईंट दिला 1200. ठीक आहे, पण आता हे झालं पहिल्या वर्षीचं, हे झालं पहिल्या वर्षीचं. 1200च्या मध्ये प्लस करू आपण 1200. ठीक आहे, किती आलं? 13,200. हे झाले पहिल्या वर्षीची लोकसंख्या, हे झाली पहिल्या वर्षीची लोकसंख्या एवढी. ठीक आहे, आता दुसऱ्या वर्षी लोकसंख्या काढण्यासाठी आपल्याला काय करायला, याचे 10% काढला लागले. परत तेच एक घरानंतर अलीकडे किती बघा इकडे 1320. परत याच्यामध्ये 1320 प्लस करायचे, 1320 प्लस केले. बघा 0 2 3 2 5 3 1 4 आणि इथे हे झालं दुसऱ्या वर्षीचं. ठीक आहे, दुसऱ्या वर्षीचं ही झाली पहिल्या वर्षीची लोकसंख्या एवढी वाढली, नंतर ही दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या एवढी वाढली. आता तिसऱ्या वर्षीची लोकसंख्या परत 10% इथं म्हणजे किती? 1452. ठीक आहे, 1452 एका घरानंतर देतो ना आपण 10%, 1452. मग 1452 प्लस करायचे याच्यामध्ये. ठीक आहे, 2 5 2 7 5 4 9 4 1 5 आणि इथं 1 15,972. 15,972 उत्तर. बघा असं केलं असतं आपण, प्रत्येक वेळेस इथं संख्या घेतली असते, जी बेरीज केली असते त्याचे 10% काढले असते. प्रत्येक वेळेस लिहा 10% काढा. त्याच्यापेक्षा प्रत्येक वेळेस काय करायची, याची ही पहिल्या वर्षीची लोकसंख्या, पहिल्या वर्षी किती 1200 वाढली ना, ही झाली पहिल्या वर्षीची वाढ. ठीक आहे, ही झाली पहिल्या वर्षीची एकूण लोकसंख्या. याची 10% काढले आपण 1320, ते त्याच्यात मिळवले म्हणून ही झाली आपली दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या. याचे 10% काढले, मग ते त्याच्यात मिळवले आपण 10%, ही झाली तिसऱ्या वर्षीची लोकसंख्या. मग तिसऱ्या वर्षी लोकसंख्या एवढी होईल 15,972. ही तिसऱ्या वर्षीची लोकसंख्या होईल. ठीक आहे, मी तुम्हाला आधीच्या 2 प्रश्नामध्ये प्रश्न विचारले होते. ठीक आहे, 1 व किती 0, 1 आणि 0, 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतात ते तुम्हाला मला सांगायचं आहे. ठीक आहे, आणखी पुढे बघू आपण, राहिलेले प्रश्न पुढच्या याच्यामध्ये बघू. ओके.